आज आपण बनवतोय वडेपाव आणि खूप दिवस झाले वडे बनवले नव्हते. पाठीमागे वड्यांचा व्हिडिओ टाकलेला मी, त्याला भरपूर दिवस झाले. तर आज बनवते वडेपाव आणि मी सुहाणीला शिकवते. आमची सुहाणी शिकते कशी बनवायची ते, आणि ती थोडीफार शिकलेली आहे. त्यातच पहिल्यांदा काय करते, गोळे करून घेते, म्हणजे आपल्याला एकदम वडे तळता येतात. तर हे सगळे ना मी असे गोळे करून घेते, म्हणजे आपल्याला एकदम तळता येतात. तर आता मी तळायचं वडे घेतले. हे बेसन काढून घेतले, बघू शकता. छानपैकी 1 तास मी त्याला भिजवले. ह्याच्यात काही जास्त वापरलं नाही आहे, फक्त नमक आणि थोडंसं हे खाई सोडा घातला आहे. हळद वगैरे नाही वापरलेली. आणि हे ना आपले वडे करून घेतले छानपैकी, बघू शकता. तर आपल्याला आता तेल इकडे कढई गरम करायला ठेवले. तर चला आता मी तळायसाठी घेतले आहे. ह्याच्यामध्ये ना 4-5 वडे बसत आहेत कढईमध्ये. जास्त काही कढई मोठी नाही घेतलेली मी इथं. वडे आपल्याला थोडेच बनवायचे, 4 नाही तर 5 टाकून घ्यायचे. चांगलं गरम करून घ्यायचं. एकदा छान गरम झालं ना तेल, तर वडे छान तळतात. नंतर मिडियम गॅसवरती करायचे, कारण मग कुरकुरी होतात. तर बघू शकता किती छान आपल्याचे भाजले आणि त्याला कलर पण यायला लागले वड्यांना. सेम माझे हॉटेलसारखे झाले वडे. आज शिवमला पण खूप खायचे वडे, टेस्ट चव झालेली त्याला. म्हटलं मम्मा वडेपाव बनवलं. ठीक आहे चला. तुझी पण एक्झाम चालू आहे आणि अभ्यास नुसता, त्याला काहीतरी वेगळं खायचं होतं. चला आज वडेपाव बनवू आपण. तिथे पाठीमध्ये दिसते. तर बघू शकता छानपैकी आपले वडे झालेत. मी एका टायमाला ना मी किती घेतली ते 5 वडे टाकले होते कलर. तर बघू शकता कशी झाली माझी वडे. तर छान कलर पण आला आहे आणि ना टेस्ट पण खूप छान झाली. मी टेस्ट केल्या, मिरची पण फ्राय केली आणि हे पाव. तर आजचा नाईटचं जेवणाचं वडेपाव होतं. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, है ना. जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि नसेल तर सबस्क्राईब चॅनल करा. बाय बाय.